नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये. तर आज आपण बाजरीच्या पापड्या बनवणार आहोत. खूप छान अशा ह्या पापड्या तयार होतात. तळल्यानंतर पांढऱ्या शुभ्र अशा ह्या पापड्या तयार होतात आणि अगदी नवीन शिकणारेसुद्धा या पापड्या सहज बनवतील एवढी सोपी आणि परफेक्ट पद्धत आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी बाजरी घेतलेली आहे, 2.5 किलो बाजरी आहे. इथे तुम्ही बाजरी कमी जास्तसुद्धा घेऊ शकता. आपल्याला पुढे पीठ मोजून घ्यायचं आहे. बाजरी तुम्ही कितीही घेऊ शकता. तर ही बाजरी मी स्वच्छ निवडून धुवून वाळवून घेतलेली आहे. तर बाजरी वाळवताना आपल्याला जास्त वेळ वाळवायची नाही. तर थोड्या वेळ त्याचं पाणी सुकलं की लगेच आपल्याला बाजरी काढून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला जाडसर अशी ही बाजरी बारीक करून घ्यायची आहे. बाजरीची भरड बनवायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता. तर ही भरड तुम्ही गिरणीमधून सुद्धा बनवून आणू शकता. भरड आपल्याला मोठाल्या छिद्राच्या चाळणीने चाळून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता मोठाल्या छिद्राची मी चाळणी घेतलेली आहे आणि त्याने ही भरड मी चाळून घेतलेली आहे. आणि चाळणीवरती राहिलेलं ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये परत टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर सगळी भरड मी इथे बारीक करून घेतलेली आहे. याच भरडीला आमच्या इकडे कण्यासुद्धा म्हणतात. तर इथे आपल्या कण्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या कण्या मी मोजून घेतलेल्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता 1 पातेले कण्या आहेत आणि पातेलं गच्च भरलेलं आहे, फुल भरलेलं आहे. कण्या मोजून घेतल्यामुळे कण्या शिजवताना पाणी आपल्याला किती ठेवायचं आहे त्याचासुद्धा अंदाज येतो. तर ह्या कण्या मी मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे. तर इथे पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ. छान असं हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पाण्याच्या वरती कोंडा तरंगलेला आहे. तर हा कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि खाली तळाशी आपल्याला राहिलेल्या कण्या घ्यायच्या आहेत. तर हा कोंडा आपण चाळणीच्या मदतीने काढून घेऊ. तर इथे मी पातेल्यावर एक चाळणी ठेवलेली आहे. त्यामध्ये पाणी ओतून आपल्याला पाण्यावर तरंगलेला कोंडा काढून घ्यायचा आहे. जोपर्यंत चाळणीमध्ये कोंडा पडत आहे तोपर्यंतच आपल्याला पाणी चाळणीमध्ये टाकायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता चाळणीमध्ये कोंडा निघलेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला 2 ते 3 वेळेस करून सगळा कोंडा कण्यामधला काढून घ्यायचा आहे. असं केल्याने आपल्या पापड्या जास्त काळपटसुद्धा होत नाहीत. तर इथे पुन्हा मी पातेल्यामधलं पाणी टोपल्यामध्ये टाकलेलं आहे, कण्यामध्ये टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा त्यावरती कोंडा तरंगताना दिसत आहे. परत तो कोंडा आपण काढून घेऊ. जोपर्यंत यामधला कोंडा निघत आहे तोपर्यंत आपल्याला हा कोंडा काढत राहायचा आहे. 3 ते 4 वेळेससुद्धा तुम्ही हा कोंडा यामधला काढून घेऊ शकता. कारण हा कोंडा जर तुम्ही काढला नाही तर पापड्या जास्त काळपट तयार होतील. तर इथे सगळा कोंडा मी काढून घेतलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता तळाशी आपल्या कण्या छान अशा बसलेल्या आहेत. आता या कण्या आपण एका डब्यामध्ये भरून घेऊ. तर तुम्हाला जर कण्या जास्त आंबवलेल्या आवडत असतील तर तुम्ही दुपारचे 1 वाजता या कण्या भिजत घाला आणि जास्त आंबवलेलं आवडत नसेल तर तुम्ही 4 वाजता या कण्या भिजवत घालू शकता. तर इथे सगळ्या कण्या मी डब्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि जे आपण चाळणीमधून गाळून घेतलेलं पाणी होतं तेच पाणी मी इथे डब्यामध्ये टाकलेलं आहे. मला थोडंसं आंबवलेलं आवडतं म्हणून मी या कण्या दुपारी 1 वाजता भिजत घातलेल्या. 1 वाजता भिजत घातलेल्या आणि रात्रभर या कण्या मी भिजून घेतलेल्या आहेत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या कण्या आंबवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती जे थोडंसं जास्त पाणी आलेलं होतं ते पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे. पाणी काढून घेतल्याच्या नंतर या कण्या आणि थोडंसं त्यामध्ये राहिलेलं पाणी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर कण्या आपण मोजून घेतलेल्या होत्या त्यामुळे इथे मी 1 पातेले कण्या होत्या त्यासाठी 2 पातेले पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. तर पाणी छान असं उकळलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर पाऊण कप एवढं मी इथे मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला कण्या टाकायच्या आहेत आणि कण्या टाकून एका हाताने आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी बनणार नाहीत. तर सोबतीला कुणी तर असेल तर तुम्ही सोबत कण्या टाकण्यासाठी कुणीतरी घेऊ शकता.
तर इथे कण्या टाकून झालेले आहेत. आता हे मिक्स करून घेऊ. सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून यामध्ये गाठी बनणार नाहीत, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत ढवळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता सांजा आपला घट्ट व्हायला लागलेला आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 5 मिनिटांनी परत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये जिरे टाकू शकता, तिखटसुद्धा टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीसुद्धा अशाच ह्या पापड्यासुद्धा छान लागतात. तर तुम्ही अशा प्रकारे पापड्या नक्की करून पहा. तर इथे सांजा आपल्याला ढवळून घ्यायचा आहे आणि झाकणसुद्धा ठेवायचं आहे. अधूनमधून झाकण ठेवायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे. 20 ते 25 मिनटं हा सांजा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही सांजा शिजल्यानंतर पाहू शकता पातेले आपलं गच्च भरलेलं आहे आणि त्यावरती बबल्ससुद्धा दिसत आहेत. तर अशा प्रकारे बबल्स त्यावरती आले की समजावं की आपला सांजा छान असा शिजलेला आहे. पापड्यासाठी हा सांजा तयार झालेला आहे. यामध्ये आता तुम्ही सांजा शिजल्याच्यानंतर तीळसुद्धा टाकायचे आहेत. तर इथे तीळ टाकतानाचा माझा व्हिडिओ राहून गेलेला आहे. तर इथे मी 1 वाटी यामध्ये तीळ टाकलेले आहेत आणि पापड्या करताना मी शेंगदाणेसुद्धा यामध्ये टाकणार आहे. तुम्ही इथे पातेल्यामध्ये सुद्धा शेंगदाणे टाकू शकता, पण शेंगदाणे तुम्ही सगळ्या पापड्यामध्ये टाकणार असाल तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा यामध्ये टाकू शकतात. तर इथे थोडासा सांजा मी छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि कच्चे शेंगदाणे आहेत ते अशा प्रकारे मी कुटून घेतलेले आहेत. जास्त बारीक नाही, जाडसर असे शेंगदाणे हे कुटून घेतलेले आहेत. कच्चे शेंगदाणे इथे आपल्याला टाकायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी गच्चीवरती आलेले आहे. 2 कापडं मी घेतलेले आहेत पापड्या बनवण्यासाठी. त्यावर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून हाताला थोडंसं पाणी लावून ही पापडी आपल्याला थापून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही जसं थालीपीठ थापता त्याच प्रकारे आपल्याला ही पापडी थापून घ्यायची आहे. ही 1 नंबरची पापडी थापून झाली की आपल्याला दुसरीसुद्धा थापून घ्यायची आहे. तुम्ही 3 ते 4 कापडं घेऊन त्यावरती सुद्धा पापड्या अशा प्रकारे बनवून घेऊ शकता. कारण थंड झालेलीच पापडी आपल्याला वाळवण्यासाठी टाकायची आहे. गरम जर पापडी तुम्ही वाळवण्यासाठी टाकली तर काय होतं, पापडी वाळल्यानंतर कापडावरची लवकर निघत नाही. तर इथे 1 नंबरची ही थापून घेतलेली पापडी मी आता वाळवण्यासाठी टाकत आहे. तर इथे मी एक कपडा आथरून घेतलेला आहे. त्यावरती अशा प्रकारे आपल्याला पापडी वाळवण्यासाठी टाकायची आहे. थंड झालेली ही पापडी टाकली की वाळल्यानंतर ही पापडी आपली लगेच निघते. तर 1 नंबरची पापडी टाकल्यानंतर आपल्याला त्यावरती दुसरी पापडी थापून घ्यायची आहे आणि त्यानंतर 2 नंबरची पापडी आपल्याला टाकायची आहे. असं करत आपल्याला थंड झालेली पापडी जी आधी तुम्ही पापडी बनवली तीच आपल्याला वाळवण्यासाठी टाकायची आहे. तर अशाच प्रकारे मी सगळ्या पापड्या बनवून घेतलेल्या आहेत. पाहू शकता छान अशा आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत. तर इथे सगळ्या पापड्यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे एकदमच आपल्याला पातेल्यामध्ये न टाकता छोट्या पातेल्यामध्ये टाकायचे आहेत. इथे वाळल्यानंतर पाहू शकता छान असे आपले पापड्या दिसत आहेत आणि त्यावरती शेंगदाणेसुद्धा छान असे दिसत आहेत. या पापड्या तुम्ही कच्च्यासुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतात. तळूनसुद्धा खाऊ शकता किंवा तुमच्याकडे चूल जर असेल तर चुलीतल्या हारामध्ये सुद्धा ही पापडी तुम्ही भाजून खाऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता अलगद आपली पापडी निघत आहे. पाणी अजिबात मारण्याची गरज नाही. तर थंड झालेली पापडी आपण वाळवण्यासाठी टाकली होती, त्यामुळे इथे आपल्याला पाणी मारण्याची अजिबात गरज नाही. तर सहज आपली ही पापडी निघली जाते. तर अशाच प्रकारे या सगळ्या पापड्या मी काढून घेते आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा मी या पापड्या वाळून घेतलेल्या आहेत. छान अशा आपल्या ह्या पापड्या वाळलेल्या आहेत. इथे पाहू शकता सगळ्या पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि छान आहेत. कुठेही एकही पापडी आपली मोडलेली नाही. तर या पापड्या तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.